आज आम्ही एका खास व्यक्तीच्या रिसेप्शनसाठी जाणार आहोत. सो गाईज, हा आहे माझा फायनल लुक. छान दिसते म्हणलं, छान मेकअप केला, सुंदर एकदम. नमस्कार, हॅलो. आम्ही आलेलो आहोत पूजा बिहारीच्या रिसेप्शनला. साठी आणि गाडी आम्ही त्यांच्याकडे दिली, ते गाडी पार्किंग करतात. निखिल हाय कर. रवी आणि प्राजक्ताला घ्या सध्या आणि यार कसे करते फोटो प्राजक्ता आणि हा आहे रवी. आई असं चेहरा दिसेल. चेहरा त्या दिसला side ला नाही ये. आपला. एक सो या side ला ये. आपण नाव वी आर लुकिंग गुड. हा सगळे दिसत आहे. आता मी introduction. हॅलो हॅलो. गाईज, या ठिकाणी बरेच मोठमोठे हस्ती आलेले होते. आता तुम्ही इकडे बघू शकताय, उद्धव ठाकरेजी आणि त्यांची फॅमिली देखील आलेली आहे. त्यानंतर केदार शिंदे सर आले होते, निर्मिती सावंत मॅडम आल्या होत्या. म्हणजे मी मराठी कलाकारांचे कित्येक जणांचे नाव घेऊ आणि किती जणांचे नाही असं मला कन्फ्यूज होते. इतकी लोक भेटले. हा, इकडे आम्हाला यांना भेटता नाही आला. ऑफकोर्स यार, सीएम है तो उनकी सिक्युरिटी तो होगी ना भाई. आम्ही लांबूनच त्यांना पाहिलं आणि बाकी बऱ्याच जणांच्या भेटीगाठी घेतल्या. खूप मोठे हस्ती, खूप सिनियर कलाकार म्हणजेच अशोक सराफ सर देखील आलेले होते आणि हो, त्याचबरोबर निकिता बुरांडे मॅडम देखील आलेल्या होत्या बरं का. देन आम्ही पूजा आणि सोहमला भेटण्यासाठी स्टेजवरती गेलो. पूर्ण बांदेकर फॅमिली आणि बिरारी फॅमिली स्टेजवरती होत्या. पूजा खरंच खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या आयुष्याला नवीन सुरुवात करताना तिच्या आणि सोहमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप भारी वाटत होतं. ते दोघेही खूप हॅप्पी होते आणि त्यांच्या फॅमिलीज देखील खूप जास्त हॅप्पी होत्या. खरं सांगू तर अशा ज्या पार्टीज असतात ना, ह्या फक्त सेलिब्रेशनच नसतात, तर त्या आठवणी बनतात आणि आजचा दिवस खरंच तसाच होता. पूजा आणि सोहम, तुम्हाला दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्ही सगळेच तुमच्यासाठी खूप जास्त हॅप्पी आहोत. खूप मजा येत होती. पूर्ण YLP ची टीम इकडे हजर होती. अश्विनी ताईला भेटून पण खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर सुमित आणि मोनिका दोघेही भेटले. बराच वेळ झाला होता आणि आता फार भूक लागली होती. सो म्हणलं जरा थोडीशी पेट पूजा करूया. इकडे आम्हाला एक नवीन गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे हा पानपत्ता चाट. आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे चाट खाल्लेले आहेत, पण हा जो पानपत्ता चाट होता ना, तो एक नंबर लागला. खूपच भारी लागला. खूप मजा आली आणि त्यात ही मस्त थंडगार अशी बासुंदी, ती पण स्ट्रॉबेरी बासुंदी, ऑसम होती, ऑसम. जेवणामध्ये ना गाईज व्हरायटीज होत्या. हे नॉनव्हेजची थाळी आहे, मी तर व्हेजिटेरियन आहे. आणि व्हेज मधली भाजी मिक्स होती, बेबी कॉर्न आणि पनीरची, जी खूप भारी होती. मी फर्स्ट टाइमच खाल्ली होती ती. अक्षयचा इथे पानसट जोक ऐकून मी पार्टी सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर मी वापस आले. तो जोक काय होता हे ऐकण्यासाठी माझा लॉंग व्हिडिओ नक्की बघा. इफ यू लव्ह मराठी वाइब, सेलिब्रिटीज अँड हॅपी मोमेंट्स, देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉलो ऑन इन्स्टा.